महाराष्ट्र राज्य शासनाच्या शासन नियमानुसार चांदूर रेल्वे शहरात क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाची परंपरा जोपासत 11 वर्षापासून सुयश बहुउद्देशीय संस्था चांदूर रेल्वे तर्फे क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करीत आहे। या कार्यक्रमाच्या अंतर्गत मागील 11 वर्षापासून शहरातील व तालुक्यातील तळागाळात असलेले अनेक कलावंतांना या संस्थेमार्फत मंच उभारून कला सादर करण्याची संधी उपलब्ध करून देत आहे। ही संस्था शहर तालुका सोबतच जिल्ह्यात क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी प्रसिद्ध असून संस्थेचे रसिक वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे। हे जोपासण्याकरिता दरवर्षी संस्थेमार्फत असे उपक्रम राबविले जात आहे आणि या कार्यक्रमाकरिता भरभरून प्रेम शहरातील रसिक वर्ग दरवर्षी देतात। यावर्षी सुद्धा सुयश बहुउद्देशीय संस्थेमार्फत 2 दिवसीय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शहरातील जिल्हा परिषद शाळेचे मैदान येथे करण्यात आले आहे। त्यामध्ये 18 जानेवारी 2025 ला सकाळी 9 वाजता भव्य क्रिकेटचे सामने आयोजित केले आहे, तर संध्याकाळी 7 वाजता महिलांच्या व्यथा मांडणारे चित्तथरारक चित्रांगदा नाटिका सादर होणार आहे। सादरकर्ते विशाल तराणा व त्यांची टीम राहणार आहे। तर 19 जानेवारीला सायंकाळी 6 वाजता भव्य एकल नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून कलावंत लावणी सम्राटातून कलावंत लावणी सम्राट येणार आहे। या कार्यक्रमाचे परीक्षण करण्याकरिता शर्वरी गुरपुडे नागपूर पुष्पा 2 फिल्म मधील असिस्टंट डान्स कोरिओग्राफर डान्स दिवाने डान्स नॅशनल शो उपविजेता येणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सुमित सरदार व आयोजन समितीचे अध्यक्ष हर्षल वाघ, उपाध्यक्ष अमोल ठाकरे, सचिव राजीव शिवनकर, सहसचिव अजय राऊत आणि कोषाध्यक्ष बबन वानखडे, संस्थेचे पदाधिकारी व सदस्य हाजी आणि सौदागर, देवानंद खुणे, महेश कलावटे, नरेंद्र मेश्राम, सागर माने, संगीता गवई, रेवती सोनटक्के यासह आदींनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली। आजची पत्रकार परिषद घेण्याच्या मागचा उद्देश सुयश बहुउद्देशीय संस्था ही गेल्या 11 वर्षापासून या चांदूर रेल्वे शहरामध्ये क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करीत आहे आणि या वर्षी नव्याने म्हणून आम्ही क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव 2025 मोठ्या प्रमाणात घेण्याचं ठरविलं। त्यामध्ये आमची सर्व आयोजन कमिटी, गावातली मंडळी आणि पत्रकार बंधू यांच्या सहकार्यामुळे आम्ही ही स्पर्धा मोठ्या प्रमाणात इथं आयोजित करत असतो। यावर्षी दिनांक 18 तारखेला भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेली आहे। त्याचे 2 बक्षीस ठेवलेले आम्ही 21,000 आणि 11,000चे। दुसऱ्या संध्याकाळी त्याच दिवशी चित्रांगदा ही नाटिका अमरावती रमेश तराळ यांचं आयोजन आहे आणि ते आयोजनसुद्धा आपण इथं ठेवलेलं आहे। आणि 19 तारखेला डान्स स्पर्धा ठेवलेली आहे। त्यामध्ये पुष्पा 2 मधील जे असिस्टंट कोरिओग्राफर आहे शर्वरी गुरपुडे राहणार नागपूर, ते सुद्धा या कार्यक्रमाला येणार आहे आणि तसेच भरपूर स्पर्धक या चांदूर रेल्वेमध्ये येत आहे। गेल्या 11 वर्षापासून सुयश बहुउद्देशीय संस्थेतर्फे चांदूर रेल्वेवासियांसाठी एक सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानीच देणारी ही संस्था यावर्षी सुद्धा सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवाचं इथे आयोजन केलं आहे। स्थानिक कलावंतांना व खेळाडूंना प्राधान्य देण्याकरिता या संस्थेतर्फे या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन इथे केलं आहे आणि या सर्व क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाकरिता चांदूर रेल्वे शहरातील, तालुक्यातील व महाराष्ट्रातील सर्व जनतेने याचा लाभ घ्यावा, तसेच स्पर्धकांनी सुद्धा याच्यामध्ये आपली उपस्थिती दर्शवावी हेच आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो। आणि कार्यक्रमाची माहिती संस्थेचे अध्यक्ष सुमितजी सरदार यांनी आपल्याला जवळजवळ पूर्णपणे दिलीच आहे। पियुष ठोंबरे, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।